प्रश्न तुम्ही लई मोठा विचारला आहे. कारण मला त्यावेळेस मी थोडं-थोडं तीळ-तीळ काहीतरी साचवलं. माझ्यापाशी थोडं सोनं पण होतं ते. आणि माझ्या इथं येणारे भक्त, ज्यावेळेस माझा पत्राचा एक डब्बा होता, त्याच्यामध्ये माझी दिवी होती. येणारे भक्त यांच्याच कानी घातलं की मी मंदिर बांधणार आहे. तुमच्याच्यानं काय मदत होत असेल तर ती मदत करा. तर ह्या मंदिराला माझ्या बांधण्यासाठी पूर्ण 22,000 ईट लागलेली आहे आणि त्याच्यातली एकसुद्धा ईट मी विकत आणली नाही. माझी टोकवाडीतली माझे जनता त्यांना मला दिलेली आहेत. 22,000 ईट म्हणजे कोणी 5,000, कोणी 2,000 इटा अशी मदत झाली. पैसे कोणी 5,000 पण दिले, कोणी 2,000 दिले, कोणी 500 दिले, असे घेतले आणि मंदिराच्या कामाला लावलेले आहेत. मग हा भाविकांचा विश्वास जो आहे तो तुम्ही कसं संपादन केला? हे आता 8 वर्ष झालं मी इथे आहे टोकवाडीमध्ये. सगळ्यांशी प्रेमानं वागणं आणि माझी वागणूक सगळ्यांना आवडते. पुन्हा माझी सेवा, मी लहानपणापासून मला परळीमध्ये सगळेजण बघत आले. आज 18 वर्ष होतात मला देवीची सेवा करून. हे वर्ष आता ही चैत्रवारी येते, 3 तारखेला येरमाळ्याच्या येडेश्वरीची जत्रा आहे आता, आणि 18 वर्ष पूर्ण होतात मला ह्या देवीची सेवा करून. त्याच्यामधून तिनं तिच्या ताकदीनं सगळी जनता माझ्यापासून आणलेली आणि हे तिनं घडवून घेतलेलं आहे. तिच्या हातानं बनविलं असं मी म्हणन. देवीच्या हातानं तर काहीच नाही केलं, हे सगळं आमच्या मनाचं आहे. कारण आलेली जनता कशी बसणार, कशी उठणार, प्रत्येकाला आलं कसं दर्शन. मध्ये आलं तर आधी देवी दिसली पाहिजे. आता ही आमची रूम आहे इकडच्या साईडला, पण आम्ही नाही दिसलं पाहिजे किंवा आमचा देखावा स्व नाही दिसला पाहिजे. मध्ये एंट्री घेतली तर फक्त देवीचं दर्शन झालं पाहिजे. मध्ये आल्या मन प्रसन्न झालं पाहिजे देवाकडं बघून. ह्या हिशोबानं बांधलेलं आहे. आतापर्यंत रेग्युलर म्हणजे मोठमोठे कोणते कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही घेतले किंवा ते पार पडले? इथं दरवर्षी गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमा असते आणि हे आता मंदिर बांधून 2 वर्ष होते. पाडव्याला आता तर पाडव्याला हे वर्धापन दिन एक साजरा करतात आम्ही. वर्षामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमेला एक पंगत करतात. आम्ही मोठी पंगत करतात, 1,000 माणसाचे जेवण असते. आणि रेग्युलर